कवितांची माळ फुले. नमस्कार मित्रांनो, कवितांची माळ फुले या मालिकेतील तिसऱ्या पर्वात मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. दुसरं पर्व लोटून आज अंदाजे वर्ष झालं. वर्ष 2020ला एका अतिसूक्ष्म विषाणूच्या प्रादुर्भावाने जगभर उद्भवलेल्या भीषण परिस्थितीमुळे आपण सारेच चिंतातूर झालेलो आहोत. पण जर सकारात्मक विचार केला तर तोच एक छोटासा विषाणू आपल्याला खूप काही शिकवून जातो. अतिसूक्ष्म असूनही या विषाणूने प्रचंड अशा मानवी संस्कृतीला आणि शक्तीला आव्हान देण्याचं धाडस केलं. आकारमानाने कितीही छोटं असलं तरी आपलं प्रत्येक सकारात्मक पाऊल, विचार, कृती ही आपल्याला असाध्य गोष्टी प्राप्त करण्यास आणि त्यावर विजय मिळवण्यास हमखास मदत करतेच. आपणही जर सर्व छोट्या छोट्या बाबींचे आणि नियमांचे काटेकोरपणे पालन केलं तर आपले आरोग्य निरामे राहण्यास कुठलीच बाधा निर्माण होणार नाही. आपल्या सर्वांच्या उत्तम आरोग्यासाठी मी विश्वरूपाला साकडं घालतो आणि मनोमन प्रार्थना करतो. पहिल्या आणि दुसऱ्या पर्वाला आपण सर्वांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. कवितांची माळ फुले या मालिकेतील तिसऱ्या पर्वाचे स्वरूप थोडे वेगळे असणार आहे. तिसऱ्या पर्वात आपल्याला 2 प्रतिष्ठित पाहुण्या लाभलेल्या आहेत. त्या आपल्यासमोर त्यांच्या आवडीच्या कवितांचं वाचन करतील. यासोबतच श्रोते रसिकांनी केलेल्या स्नेहरूपी आग्रहास्तव काही कविता घेण्यात आल्या आहेत. मालिकेचा आस्वाद घेत असताना काही रसिक श्रोत्यांनी मला त्यांच्या काही आवडत्या कविता घेण्याचा आग्रह केला. अशा काही आग्रही कवितांमधील ज्या कविता उपलब्ध झाल्यात त्या मी साऱ्या निवडल्या आणि त्या मी आपल्यासमोर तिसऱ्या पर्वात सादर करणार आहे. तिसऱ्या पर्वाचा पूर्वार्ध हा पाहुण्यांचा असेल तर उत्तरार्ध हा स्नेहरूपी आग्रही कवितांचा असेल. या पर्वातील पाहुणे मंडळी ही आपल्याला लाभलेली एक पर्वणीच आहे. त्यांनी आपल्या विनंतीला मान देऊन कवितांचं वाचन करायचं मान्य केलं, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. कवितांची माळ फुले या मालिकेतील तिसऱ्या पर्वातील आजची कविता ही सौ शिल्पा खरे आपल्यासमोर सादर करणार आहेत. सौ शिल्पा खरे यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये आणि मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन लिंग्विस्टमध्ये डिप्लोमा केलेला आहे. त्यांनी MA BEd देखील केलेला आहे. तब्बल 22 वर्ष त्यांनी भारतातील अनेक आर्मी स्कूलमध्ये काम केले आहे. त्यांचे पती आणि मुलगा दोघेही आर्मीमध्ये मोठ्या अधिकारी पदावर कार्यरत आहेत. लेखिका, कवयित्री, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि उत्तम निवेदिका अशी त्यांची ओळख करून देता येईल. सह्याद्री वाहिनीवर त्यांनी विविध कार्यक्रमांचे निवेदन यशस्वीरित्या पार पाडले आहे. झंकार स्टुडिओच्या माध्यमातून विविध विषयांवरील अभिवाचन किंवा समीक्षण त्यांनी ध्वनिमुद्रित केलं आहे. आपल्या लेह येथील चित्तथरारक अनुभवांचे सुरेख वर्णन त्यांनी त्यांच्या स्टोरीटेल ॲपवरील अंकात म्हणजेच लेह सैनिक पत्नीच्या चष्म्यातून या अंकात ध्वनिमुद्रित केला आहे. आजची कविता ही प्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री डॉक्टर अरुणा रामचंद्र ढेरे, ज्यांना आपण सगळे अरुणा ढेरे म्हणून ओळखतो, त्यांची आहे. त्यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1957 साली पुणे येथे झाला. साहित्य अकादमी पारितोषिक विजेते, भारतीय संस्कृती, प्राचीन साहित्य इत्यादींचे व्यासंग असलेले ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रामचंद्र चिंतामण ढेरे यांच्या अरुणा ढेरे या कन्या. बालपणापासून साहित्याचे आणि समीक्षेची वैचारिक पार्श्वभूमी त्यांना लाभली. लहानपणापासूनच वडिलांचा व्यासंगी श्वास लाभल्याने त्यांनी समाजशास्त्र, मानसशास्त्र इत्यादी साहित्याशी निगडीत शास्त्रांचा आवश्यक तो अभ्यास केला. तसेच वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, जैन, बौद्ध, ख्रिस्ती धर्मग्रंथ यांच्याशीही ओळख करून घेतली. दंतकथा, मिथके यांचेही महत्त्व अभ्यासले. महाराष्ट्र राज्याच्या संस्कृती आणि साहित्यविषयक समित्यांमध्ये ढेरे यांनी सदस्य म्हणून सहभाग नोंदविलेला आहे.
लोकसाहित्य समिती, साहित्य संस्कृती मंडळ, राज्य मराठी विकास संस्था अशा ठिकाणी समिती सदस्यत्वाचे काम केलेले आहे. मराठी भाषा आणि या भाषेतील उत्तम साहित्य समाजापुढे येण्यासाठी ढेरे या कार्यरत असतात. कविता, कथा, कादंबरी, ललित लेख, अनुवाद, समीक्षा, लोकसाहित्य विषयक, सामाजिक इतिहासपर, किशोरांसाठी व कुमारांसाठी लेखन असे सर्व वाङ्मय प्रकार त्यांनी हाताळले आहेत. 6 कविता संग्रह, 3 कादंबऱ्या, 6 कथा संग्रह, 11 ललित लेख संग्रह आणि समीक्षात्मक पुस्तकं अशी त्यांची साहित्य संपदा आहे. विविध साहित्य पुरस्कारांनी सन्मानित डॉक्टर अरुणा ढेरे यांचा विस्मृती चित्रे हा ग्रंथ अतिशय गाजला. स्वातंत्र्यपूर्व काळातील विशेष कारकीर्द घडविलेल्या महिलांवर त्यांनी विशेष लेखन केलेले आहे. आजची कविता ज्या व्यक्तीवर आहे ती व्यक्ती म्हणजे अनय, म्हणजेच राधेचा नवरा. कवयित्री येथे राधेला अनयची अवस्था, त्याचा त्याग आणि त्याचं राधेवर असलेलं जीवापाड प्रेम समजावून सांगत आहेत. कृष्ण आणि राधा यांचं निस्सीम प्रेम संपूर्ण विश्वाला माहीतच आहे. तसंच ते अनयला देखील ज्ञात होतंच. राधेच्या मनातील कृष्णाबद्दलची ओढ, प्रेम, जिव्हाळा हे सर्व त्याला ठाऊक होतं, पण तरीही त्याने स्वतःचं प्रेम तिच्यावर कधीच लादलं नाही. तिच्या आणि कृष्णाच्या प्रेमाच्या आड तो कधी आला नाही. त्यालाही कळत होती राधेची अतृप्त इच्छा, हरून निराश झालेली राधा, पण ती हरवलेली नाही हेही त्याला कळलं होतं. त्याने पुढे होऊन अलगद तिच्या डोळ्यांतील अश्रू टिपले, तिला आधार दिला, तिला सावरलं आणि तिच्याकडे कधीच पाठ फिरवली नाही. आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही त्याने फक्त राधेसाठी आपल्या काळजाचं घर केलं. राधे पुरुष असाही असतो. चला मित्रांनो, ऐकूया या मालिकेतील 3ऱ्या पर्वातील आजची कविता. सादर करतायत सौ शिल्पा खरे. मी सौ शिल्पा खरे अरुणाताई ढेरे यांची अनय ही कविता सादर करत आहे. नक्षत्रांच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात. मेघश्याम आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती. हे समजलं होतं त्याला अगदी पहिल्यापासून. तुझ्या बाईपणाची जात विजेची, शेजेला न घेता येणारी, ओळखून होता तो आतून आतून खोल मनातून. तुझ्या झिळमिळ स्वप्नांच्या मोरपिसांना त्यांनी कधी देव पाहिले नाहीत आपले डोळे, आणि नाही गढूळ केले कधी तुझ्या देहात हिंदकाळणारे धुंद मधिर निळे तळे. त्याच्या मृण्मय आयुष्यात उमटली होती अमराचा अळता लावलेली तुझी पावलं. घरात तुझ्या असण्याचा अविनाशी गंध होता. काठोकाठ भरून होता तो, काठोकाठ भरून होता तो नुसत्या तुझ्या आसपास वावरण्याने. तुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता. पाहिलं त्यानं तुला उंच बेभान उसळताना, रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मिसळताना. मधुर विषाचे घोट खुळ्या ओठांनी आकंठ घेताना, पिसावताना, रसावताना, अस्तित्वाचा कण कण प्रेमाच्या चेहऱ्यावर उत्कट उधळून देताना. कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेल्या अतृप्तीची. दुःखाचं नख लागलेल्या काळजाची तडफड कळली शर्थीची. कळली कशी असते प्रेमात स्त्री, भरतीची आणि सरतीची. तू हरलीस हे त्याला कळलं, पण निरर्थाच्या वाटेवर हरवली नाहीस, स्वत्व सांभाळून उरलीस तशीच, हेही कळलं. त्यानं पुढं होऊन तुझ्या पापणीवरचा शोक टिपला.
त्या क्षणी राधे तुला तुझा पुरुष भेटला. पुरुष जो क्षमा करून नाही ऋणी करत, पाठ फिरवून नाही उणी करत, घेतो समजून, सावरतो, आवरतो, उराशी धरतो. आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो. राधे, पुरुष असाही असतो, पुरुष असाही असतो. धन्यवाद शिल्पा मॅडम. आपण वेळात वेळ काढून आमच्या आग्रहास्तव ही अप्रतिम कविता खूप सुंदर रीतीने इथे सादर केली, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आपल्याला पुढील यशस्वी वाटचालीसाठी कवितांची माळ फुलेकडून खूप खूप शुभेच्छा. अरुणा ढेरे यांची अनय ही कविता 2004 साली मौज दिवाळी या अंकात प्रकाशित झालेली कविता आहे. पुढील कविता मी आपल्यासमोर पुढच्या गुरुवारी घेऊन येणार आहे. तर त्या संदर्भात नोटिफिकेशन येण्यासाठी ह्या व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या गुरुवारी. काळजी घ्या आणि सुखरूप रहा. धन्यवाद.